वेलकम टू ऑल. माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रांनो, परत एकदा आपलं एका नवीन सेक्शन मध्ये स्वागत आहे सर्वांचं. इन द लास्ट सेक्शन we were discussed about the antigen, antibody, their structure, their function. Every type of such related information should be collected in the last section of the video. व्हिडिओच्या शेवटच्या सेक्शनमध्ये आपण अँटीबॉडी काय असते, कोण तयार करतं, त्याचं स्ट्रक्चर कसं, त्याचं फंक्शन कसं, ह्या सर्व गोष्टींचा अभ्यास केलेला आहे. आणि आता आपण अभ्यास करणार आहोत बेटा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ह्या एका नवीन कंटेंटची. तर लेट्स स्टार्ट टू डिस्कस अबाउट द अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. आता कॉम्प्लेक्स वर्ड काय इंडिकेट करतो? इट इंडिकेट दॅट द टू थिंग्स और मोर दॅन टू थिंग्स वेर कंबाइंड टुगेदर अँड फॉर्मिंग अ कॉम्प्लेक्स. दोन किंवा दोनपेक्षा जास्त गोष्टी एकत्र याव्या. तर बेटा इथं दोन गोष्टी कोणत्या एकत्र आणायच्या? अँटीजन आणि अँटीबॉडी. ही आहे अँटीजन आणि खाली हे आपला आहे एक अँटीजन बाइंडिंग साइट, ज्याला अँटीबॉडी असे आपण म्हणू. म्हणजे ह्याला आपण अँटीबॉडी कन्सिडर करू आणि ह्याला आपण अँटीजन असे कन्सिडर करू. हे दोन ज्या पद्धतीने एकमेकांमध्ये लॉक झालेले आहेत किंवा एकत्र आलेले आहेत, त्या प्रकाराला, त्या पद्धतीला आपण अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स असे म्हणतो. आता बेटा बघू आपण एक सेरोलॉजी, एक टर्म आहे सेरोलॉजी. काय होतं त्या सेरोलॉजीमध्ये? सेरोलॉजीमध्ये होतं अँटीजनची अँटीबॉडीची इंटरॅक्शन. काय बोललोय? द स्टडी ऑफ अँटीजन अँटीबॉडी इंटरॅक्शन. अँटीजन अँड अँटीबॉडी इंटरॅक्शन. आता ह्या दोघांमध्ये जे काही इंटरॅक्शन होतं त्या इंटरॅक्शन्सला आपण सेरोलॉजी असे कन्सिडर करतो. कळलं असेल नक्कीच. ओके. पुढे त्याच्यानंतर आपण शिकलेले आहोत की ही जी अँटीबॉडी आहे दॅट अँटीबॉडी इज अ स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजन. इथं आपण असं सांगू शकतो की ईच अँटीजन किंवा ईच अँटीबॉडी. अँटीबॉडी नॉर्मली लास्ट सेक्शन मध्ये आपण चर्चा केलेली आहे. अँटीबॉडी नथिंग बट अ ग्लायकोप्रोटीन, डिफेन्सिव्ह टाइप ऑफ द प्रोटीन which is produced by the plasma cell and which is produced due to the response due to the stimulation by the pathogen or antigen. तर each अँटीबॉडी जी आहे ती अँटीबॉडी ही कशी असणार आहे? इज स्पेसिफिक, म्हणजे ती विशिष्ट असणार आहे. विशिष्ट, स्पेसिफिक. कशासाठी? फॉर पर्टिक्युलर अँटीजन. पर्टिक्युलर अँटीजन. पर्टिक्युलर अँटीजन साठी ही काय असणार आहे? तर एक अँटीबॉडी स्पेसिफिक असणार आहे. सर कळलेलं नाही आम्हाला. बेटा वेरियस टाइप ऑफ अँटीजन्स वेर प्रेझेंट and every type of such antigen could not produce the antigen antibody complex with the same type of the antibody. antibody भी वेगळी पाहिजे आणि अँटीजन पण वेगळा पाहिजे. ओके. म्हणजे एका अँटीबॉडीने फक्त एका विशिष्ट प्रकारच्या अँटीजन सोबतच कॉम्प्लेक्स बनवायचा आहे. आले लक्षामध्ये काय बोलतोय मी? A particular type of the antibody can able to produce the complex with a specific type of antigen, not with every type of antigen. प्रत्येक अँटीजन सोबत एकच अँटीबॉडी कॉम्प्लेक्स करू शकत नाही. Hence we call them specific. म्हणून ही कशी आहे? स्पेसिफिक आहे. आता बघता तिथं दोन प्रकारच्या कंबायनिंग साइट आहेत. किती प्रकारच्या? दोन प्रकारच्या कंबायनिंग साइट्स आहेत. Combining sites. How many combining sites are there? 2 combining sites are. एक आहे पॅराटोप
एक आहे पॅराटोप. बेटा पॅराटोप कुठे आहे? तर पॅराटोप इकडे बघा, अँटीजन बाइंडिंग साइट, याला आल्सो नोन ॲज अ पॅराटोप असे आपण म्हणतो. अँटीजन बाइंडिंग साइट म्हणजे अँटीजनला बाइंड करणारी साइट. तर त्या अँटीजन बाइंड करणाऱ्या साइटला आम्ही पॅराटोप असे म्हणतो. मग आम्ही पॅराटोप बद्दल काय लिहिणार? काय आहे पॅराटोप? हा अँटीजन बाइंडिंग साइट. ओके, कुठे आहे साइट? लोकेटेड ऑन, ओके, लोकेटेड ऑन कोणते रिजनवर? देयर इज अ टू टाइप ऑफ रिजन्स आहेत. दोन रिजन्स असतात. एक कॉन्स्टंट रिजन होता, आपण स्ट्रक्चर मध्ये पाहिलेला आहे. दुसरा आहे व्हेरिएबल रिजन. मग आमच्याकडे अँटीबॉडी जी बनते ती दोन लॉंग चेनची बनलेली असते आणि दोन शॉर्टर चेनची बनलेली असते. म्हणून त्याला H2L2 असे सुद्धा आम्ही म्हणू शकतो. लाईट चेनची म्हणतो आपण. तर अशा पद्धतीने विद्यार्थ्यांनो आपल्याकडे पॅराटोप नेमका काय? पॅराटोप अँटीजन बाइंडिंग साइट which is located on variable region of, which is located on variable region of, कशाचं व्हेरिएबल रिजन? ऑफ अँटीबॉडी. अँटीबॉडीच्या व्हेरिएबल रिजनला किंवा व्हेरिएबल रिजनवर प्रेझेंट असलेली जी साइट आहे that site is considered as a antigen binding site or paratope. ही झाली फर्स्ट कंबाइनिंग साइट. The second combining site is a epitope. Epitope काय आहे? Epitope is also called as a antigenic determinant. Antigenic determinant असे सुद्धा आपण म्हणतो. आता हे काय आहे? हे बघा इथं अँटीजेनिक डिटर्मिनंट हा आहे. Antigenic determinant or the epitope is a particular type of the structure normally found on the surface of the antigen. Beta, please pay attention. This is the antigen, and we are indicate the surface of the antigen, and there is some structure which found on the structure of the antigen. We call them epitope or antigenic determinant, which can be combined with antibody. अँटीबॉडी सोबत कंबाईन होऊ शकण्याची अँटीजनवरच्या स्ट्रक्चरवर असलेली जी एक रचना आहे दॅट पर्टिक्युलर स्ट्रक्चर इज कॉल्ड ॲज काय? तर त्याला म्हणायचं एपिटोप. म्हणून देयर इज अ टू कंबाइनिंग साइट्स वी फाउंड. तर एक होती पॅराटोप. कुठे असते? ती असते व्हेरिएबल रिजनवर. कुणाच्या? अँटीबॉडीच्या. आल्सो नोन ॲज काय? अँटीजन बाइंडिंग साइट. पुढे आहे सेकंड वन इपिटोप. इपिटोपला दुसरं नाव काय? अँटीजेनिक डिटर्मिनंट. कुठे प्रेझेंट आहे ती? तर ती आहे विद्यार्थ्यांनो, ही प्रेझेंट आहे अँटीजनच्या सरफेसवर. फाउंड ऑन अँटीजेनिक सरफेस. फाउंड ऑन अँटीजन सरफेस. अँटीजनच्या सरफेसवर प्रेझेंट असलेली एक प्रकारची ती रचना आहे. आता काय आहे? तर बेटा व्हेरिएशन जे दिसतं आपल्याला, व्हेरिएशन व्हेरिएबल रिजन मध्ये आपण एक शब्द बोललो इथं, ईच अँटीबॉडी इज स्पेसिफिक फॉर पर्टिक्युलर अँटीजन. नाउ वी नीड टू फाइंड आउट द आन्सर व्हाय एव्हरी टाइप ऑफ और ईच अँटीबॉडी इज अ स्पेसिफिक. व्हाय का आहे? कारण काय बेटा की ते अँटीबॉडी कडे एक रिजन आहे. दॅट रिजन विल नेवर कॉन्स्टंट, ऑलवेज चेंजेबल, नेहमी चेंजेबल आहे. अँड ड्यू टू विच, त्याच कारणामुळे त्यांना आपण विद्यार्थ्यांना त्या व्हेरिएबल रिजनला किंवा तो व्हेरिएबल रिजन कुठल्याही प्रकारच्या अँटीबॉडीला हायली स्पेसिफिक बनवतो. आणि आपण लास्ट लेक्चर मध्ये सांगितलेलं आहे, इथं आहे बेटा, आपण असं म्हणू त्यांना की व्हेरिएशन इन
व्हेरिएबल रिजन ऑफ अँटीबॉडी हे जे व्हेरिएशन्स आहेत, व्हेरिएशन म्हणजे बदल. तुम्ही डिफरंट टाइप ऑफ द अँटीबॉडी जर चेक केले तर एव्हरी अँटीबॉडी डू नॉट शो सेम टाइप ऑफ द व्हेरिएबल रिजन, मीन्स देअर रिजन कंटिन्युअसली चेंज होणार आहे, सलग चेंज होणार आहे. ओके, म्हणून व्हेरिएशन इन व्हेरिएबल रिजन ऑफ कुणाचं, तर मेक्स व्हेरिएबल रिजन ऑफ द अँटीबॉडी मेक्स अँटीबॉडी कसं बनवते त्या अँटीबॉडीला, तर त्या अँटीबॉडीला विद्यार्थ्यांना ती बनवते हायली स्पेसिफिक. कशी बनवते? हायली स्पेसिफिक. याच कारणामुळे ती अँटीजन स्पेसिफिक आपले अँटीबॉडी स्पेसिफिक बनते. आता व्हेरिएबल रिजन जे असतात काय करतात, व्हॉट इज द फंक्शन ऑफ द व्हेरिएबल रिजन, आपण समजून घेऊ बेटा. इथं हे बघा, हे व्हेरिएबल रिजन आहेत. काय आहेत हे व्हेरिएबल रिजन? कुठले रे, तर व्हेरिएबल रिजन ऑन अँटीबॉडी. हे व्हेरिएबल रिजन जे आहेत अँटीबॉडीवरचे ते काय काम करतात, तर ते एनेबल द अँटीबॉडी दिस रिजन विच रिजन, अरे बाळांनो हे रिजन, हे एवढा, हे व्हेरिएबल रिजन. अँटीबॉडीचा व्हेरिएबल रिजन जो आहे तो काय करतो, तर बघा व्हेरिएबल रिजन दिस रिजन एनेबल, तो एनेबल करतो. काय करतो तो? एनेबल करतो. कुणाला एनेबल करतो? एनेबल अँटीबॉडीला एनेबल करतो, सक्षम समर्थ बनवतो. कशासाठी? टू रेकॉग्नाइज द स्पेसिफिक अँटीजन, टू रेकॉग्नाइज स्पेसिफिक अँटीजन. म्हणजे आता अँटीबॉडीचं एवढं स्ट्रक्चर आहे बेटा, नॉर्मली कोणतं स्ट्रक्चर अँटीजनला ओळखतं, कोणतं स्ट्रक्चर, तर आपण सांगणार आहोत व्हेरिएबल रिजन और द व्हेरिएबल रिजन आहे जे अँटीबॉडीवर प्रेझेंट आहे, ते रिजन कुठल्याही प्रकारच्या अँटीजनला ओळखतं अँड बाइंड टू देम. दुसरं काम करतं, बाइंड टू देम, आणि बेटा त्यांना बाइंड करतं. दिस इज द सेकंड वर्ड, दुसरं वर्ड. अँड अशा पद्धतीनं करतं बाइंड टू देम इन लॉग अँड की मॅनर. म्हणजे लॉग आणि कीच्या मॅनरने. जसं आपल्याला माहिती आहे, माझ्याकडे लॉक आहे बेटा, हे जे लॉक आणि त्यातली ही चावी, ही जी चावी आहे या चावीला आम्ही म्हणू की इपिटोप आहे, आणि त्यावरचे हे जे स्ट्रक्चर दिसतात ते इपिटोप आहेत. हे काय आहे? इपिटोप आहे. आणि हे काय आहे? पॅराटोप आहे. आता इपिटोप आणि पॅराटोप गेट कंबाइंड विथ इच अदर, आणि अशा पद्धतीने लॉक अँड की मॅनरने या ठिकाणी या दोघांचं कॉम्प्लेक्स तयार होतं. आणि यामध्ये महत्त्वाचा मुद्दा असा आहे बेटा, महत्त्वाचा मुद्दा आपण सांगतोय की व्हेरिएबल रिजन का, तर आपल्याला डिफरंट टाईपमध्ये मुलांना काय दिसतात, तर वेगवेगळ्या प्रकारचे अँटीजन्स दिसतात. उदाहरणामध्ये हे बघा, तुम्हाला काही अँटीजन्स बाळांनो अशा पद्धतीचे दिसतील. Such antigen cannot be identified by the variable region of that antibody. A म्हणू आपण याला. ओके, नंबर 2 बी काढू बेटा. आपण बी काढले तर बी ह्या पद्धतीने आपण काढू, बी आपण ह्या पद्धतीने काढू.
तर अशा पद्धतीचा अँटीजन सुद्धा यामध्ये काय होत नाही, लॉक अँड की मॅनरनं फिक्स होत नाही. तर व्हेरियस टाइप ऑफ अँटीजन्स वेअर प्रेझेंट अँड इन एव्हरी अँटीजन साठी different type of the variable region of the antibody need to be present there. तर ह्या पद्धतीने फार सोपं आहे, अतिशय सोपं. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स हे दोघं कशा पद्धतीने एकत्र येतात आणि एक नवीन रचना तयार होते अँड द न्यू स्ट्रक्चर वी कॉल देम अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स. तर बाळांनो, आता आपण टाइप ऑफ इम्युनिटी कडे वळणार आहोत. टाइप ऑफ इम्युनिटी. तर नॉर्मली दोन प्रकारच्या इम्युनिटीज आहेत, मेन टू टाइप आहेत. एक आहे इनेट टाइप ऑफ इम्युनिटी विच इज ऑल्सो नोन ॲज अ इनबॉर्न टाइप ऑफ द इम्युनिटी अँड द सेकंड वन इज अ ॲक्वायर्ड टाइप. तर आपण इनेट इम्युनिटीच्या संदर्भामध्ये चर्चा केलेली आहे. Right now we are moving towards the next one and the second one is acquired immunity. Okay. आता हे acquired immunity मध्ये आपल्याला शिकायचे की बेटा टू टाइप्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट टाइप आहे ए, आपण असं नाव देऊ त्याला, आणि याला नाव देऊ बेटा ऍक्टिव्ह. कोणती? ऍक्टिव्ह टाइप ऑफ acquired immunity. ऍक्टिव्ह इम्युनिटी काय आहे? ऍक्टिव्ह इम्युनिटी मध्ये हे असं लिहू, आपण सांगू की इट इज अ रेजिस्टन्स. हे काय आहे? रेजिस्टन्स आहे. डेव्हलप्ड बाय रेजिस्टन्स डेव्हलप्ड बाय. आता हे रेजिस्टन्स आहे, रोग प्रतिकारक शक्ती डेव्हलप केली जाते. कधी? ऍज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक, as a result of antigenic stimulus. Antigenic stimulus. Antigenic stimulus मुळे निर्माण होणारा, डू यू अंडरस्टँड मी काय बोलतोय? बघा, टाइप ऑफ इम्युनिटी बघतोय, त्यातला ॲक्वायर्ड टाइप ऑफ इम्युनिटी बघतोय. ॲक्वायर्ड मध्ये पहिली बघतोय ऍक्टिव्ह टाइप. दिस इज द रेजिस्टन्स, रोग प्रतिकारक शक्ती आहे, डेव्हलप होते. कशाच्या रिझल्ट मुळे? ॲज अ रिझल्ट ऑफ अँटीजेनिक स्टिम्युलस. इट इज ऑल्सो नोन ॲज काय? याला आपण दुसऱ्या भाषेमध्ये ॲडॅप्टिव्ह टाइप ऑफ द इम्युनिटी असे सुद्धा म्हणू. काय म्हणू याला? ॲडॅप्टिव्ह इम्युनिटी. ॲडॅप्टिव्ह म्हणजे काय करणे? घेणे होय, मिळवणे होय. मीन्स ही ऍक्टिव्ह टाइप ऑफ आपल्याला दिसून येईल. ऍक्टिव्ह अगेन डिवाइडेड इनटू टू इम्पॉर्टंट पार्ट. ऍक्टिव्ह इम्युनिटी अगेन divides into टू टाइप. दोन प्रकारामध्ये विद्यार्थ्यांनो ती डिवाइड झालेली आहे बेटा. दोन प्रकार. ऍक्टिव्ह जे आहे, ऍक्टिव्ह काय बोललोय आपण? दिस इज द रेजिस्टन्स डेव्हलप्ड बाय रिझल्ट ऑफ द अँटीजेनिक स्टिम्युलस. ओके. अँटीजनने तुमच्या इम्युन सिस्टीमला स्टिम्युलेट केल्यानंतर जो मिळणारी किंवा ज्या प्रकारची इम्युनिटी आपण कन्सिडर करू ती इम्युनिटी आहे ही ऍक्टिव्ह इम्युनिटी. आणि इट इज ऑल्सो नोन एज अ ॲडॅप्टिव्ह टाइप ऑफ द इम्युनिटी असे सुद्धा आपण म्हणू. आता जो बेटा त्याच्यामध्ये नंबर ए नंबर काय असणार आहे? पहिला प्रकार, याला आपण म्हणू नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. natural acquired active immunity, this is the first type of the active immunity, ज्याला आपण नाई असे आपण शॉर्ट मध्ये म्हणू बेटा, NAAI नाई. ओके, NAAI काय आहे? ओके,
आपण बघू. इट इज डेव्हलप्ड ड्यू टू इन्फेक्शन. बेटा हे इन्फेक्शन मुळे डेव्हलप होते. कशामुळे कशामुळे डेव्हलप होते? तर ही होते इन्फेक्शन मुळे डेव्हलप होते. ओके. आता इन्फेक्शन कशाचं इन्फेक्शन आणि कशा पद्धतीनं हे आपल्याला डेव्हलप झालेलं दिसतं. तर इट डेव्हलप्ड आफ्टर एंट्री ऑफ पॅथोजनची एंट्री झाल्यानंतर. काय बोलतोय मी? नॅचरल acquired active type of immunity is developed due to the infection, means the entry of the pathogen in your body. आपल्या बॉडीमध्ये पॅथोजनची एंट्री व्हावी लागेल, मग ही इम्युनिटी डिवाइड होत नाही, ही इम्युनिटी डेव्हलप होत असते. इट इज लॉंग लास्टिंग. आपण ह्या इम्युनिटीला असं कन्सिडर करू बेटा, ही लॉंग लास्टिंग इम्युनिटी आहे. LLI ही लॉंग लास्टिंग आहे. का लॉंग लास्टिंग का आहे? कारण असं आहे बेटा की उदाहरण सांगू, एखादा पर्सन आहे, पर्सन हु हॅज रिकवर फ्रॉम, आपण याचं उदाहरण लिहू, एक्झाम्पल, ह्या कारणामुळे तिला लॉंग लास्टिंग असे आपण म्हणू. द पर्सन who has recovered from, एखादा पर्सन आहे, एखादा व्यक्ती आहे, तो काय झालेला आहे की तो झालेला आहे रिकवर, पण कुठून? फ्रॉम द अटॅक ऑफ मिजल, फ्रॉम द अटॅक ऑफ मिजल्स, गोवर सारखा तो रोग असणार आहे. त्या रोगापासून तो, त्याच्या अटॅक पासून काय होतो, तो रिकवर होतो. मग त्यामुळं त्याच्या बॉडीमध्ये मग सच पर्सन डेव्हलप. आता अशा पर्सन मध्ये डेव्हलप झालेली आहे, काय डेव्हलप झालेली आहे? नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. बरोबर ना? नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी त्यामध्ये तयार झालेली आहे बेटा, आणि ती तयार झालेली आहे फॉर लाईफ टाइम. म्हणजे परत कधी भी जर मिजल त्याला झाला तर त्या विरुद्धची जी अँटीबॉडी आहे, ती अँटीबॉडी त्याच्या बॉडीमध्ये आरामात तयार होऊ शकते. त्यामुळं अशा पद्धतीनं दिस इज द फर्स्ट टाइप ऑफ ॲक्वायर्ड इम्युनिटी. ही पहिली ॲक्वायर्ड इम्युनिटी आहे, ज्या इम्युनिटीला आपण म्हणतो नॅचरल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. दुसऱ्या इम्युनिटीचा प्रकार आहे बेटा, दुसरी बघू. दुसरा प्रकार, आता नॅचरल बोललोय, आता जायचंय आपल्याला ॲक्वायर्ड, आर्टिफिशियल ॲक्वायर्ड. ओके. तर चला, दुसरा आहे ही आर्टिफिशियल ॲक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी. याला आई असे आपण कन्सिडर करू. ओके बेटा, ही काय असणार आहे? इट इज इंड्युस्ड ऑर डेव्हलप्ड बाय. ह्याच्याबद्दल असं लिहू बेटा आपण, इट is developed by. कशामुळे डेव्हलप होते? तर वॅक्सिन मुळे डेव्हलप होते. ती वॅक्सिन मुळे, कारण तिचं नाव लिहिले बेटा आपण इथं की हे आर्टिफिशियल आहे. आता ह्याच्यामध्ये काय होतंय की वॅक्सिन काय करते? वॅक्सिन
स्टिम्युलेट, वॅक्सिनला आपण मराठीमध्ये म्हणतो लस. ती लस काय करते, आपल्याला बऱ्याचशा लस माहिती आहेत. पोलिओची लस माहिती आहे आपल्याला, BCG ची लस माहिती आहे, तर अँटी सेरम स्नेक बाईट लस माहिती आहे, डिप्थेरियाची लस माहिती आहे. व्हेरियस टाइप ऑफ सच जे काही आपल्याला ह्या लस आहेत त्या माहिती आहेत वॅक्सिन. तर ते वॅक्सिन करतात काय, तर वॅक्सिन स्टिम्युलेट करणार आहेत. कशाला, टू इम्युन सेल. टू इम्युन सेल, तुमच्या बॉडीमध्ये ज्या इम्युन सेल्स आहेत ना, त्या इम्युन सेल्सला स्टिम्युलेट करेल वॅक्सिन. आणि त्याचा रिझल्ट काय असेल रे बेटा, मग असा होईल इम्युन सेल फॉर फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी, आणि मग त्या सेल फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी करतील, आणि अशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये फॉर्मेशन ऑफ अँटीबॉडी आपल्याला झालेलं दिसेल. काय बोललो मी, आर्टिफिशियल एक्वायर्ड ऍक्टिव्ह इम्युनिटी डेव्हलप केली जाते किंवा डेव्हलप होते वॅक्सिन मुळे. वॅक्सिन आपल्या बॉडीमध्ये जाते, बॉडीमधले इम्युन सेल्स ज्या आहेत त्या सेल्सला स्टिम्युलेट करते, अँड इन रिस्पॉन्स टू द स्टिम्युलेशन by the vaccine these cells produce the formation of antibody, आणि ती अँटीबॉडी आपल्याला तयार झालेल्या दिसतात. एक्झाम्पल आहे याला टेम्पररी टाइप ऑफ इम्युनिटी असे आपण म्हणू. कोणती, टेम्पररी. ही लॉंग लास्टिंग आहे बी आणि नाही सुद्धा. टेम्पररी बी आहे आणि ही लॉंग लास्टिंग दोन्ही मध्ये सुद्धा मोडते. आता बेटा याचे काय आहेत एक्झाम्पल्स, तर याचे एक्झाम्पल्स आपण सांगू शकतो की पोलिओ वॅक्सिन आहे, पोलिओ वॅक्सिन आहे, तसेच BCG ची वॅक्सिन आहे, बॅसिलस कॅलमेटिग्युरिन असं आपण त्याला म्हणतो. अशा काही वॅक्सिन्स आहेत आपल्याकडं. तर हे झालं माझ्या प्रिय मुला मुलींनो बेटा ऍक्टिव्हचे दोन प्रकार. ऍक्टिव्हचे दोन प्रकार. आता जाणार आहोत आपण पॅसिव्ह इम्युनिटीची चर्चा करण्यासाठी. आपण जाणार आहोत पॅसिव्ह काय असणार आहे त्या संदर्भात चर्चा करायला. ओके, तर बघू मग आता पॅसिव्ह टाइप ऑफ इम्युनिटी ही कशा पद्धतीने आपल्या बॉडीमध्ये डेव्हलप होते आणि कशा पद्धतीने ती तिचं कार्य करत असते. बाळांनो, विषय हा तर अतिशय सोपा आहे. अगेन अँड अगेन फक्त आपल्याला कॉन्सन्ट्रेट करायचं आहे आणि डेफिनेटली या गोष्टी आपल्या सहजासहजी डोक्यात उतरतील इतक्या सोप्या आहेत. बघू आता, हे होतं ऍक्टिव्ह. आता चर्चा करायची आपल्याला पॅसिव्ह बद्दल. हे ॲक्वायर्डचा दुसरा प्रकार आहे. बघू बेटा, हे काय आहे, पॅसिव्ह इम्युनिटी. काय असणार आहे पॅसिव्ह, रेडीमेड अँटीबॉडीच्या मदतीने डेव्हलप केलेल्या इम्युनिटीला. बेटा मी मराठीमध्ये सुद्धा सांगतोय की रेडीमेड antibody should not be produced in your body. The antibody should be inserted or injected in your body from outside. बाहेरून तुम्हाला तुमच्या बॉडीमध्ये अँटीबॉडी सोडायची आहे. ओके, चालतो आपण बोलू. इट इज डेव्हलप्ड, ही आता डेव्हलप करायची आपल्याला. कशी, बाय रेडीमेड अँटीबॉडी. बाय रेडीमेड अँटीबॉडी. रेडीमेड अँटीबॉडी. तर आता रेडीमेड अँटीबॉडी आम्ही बाहेरून टाकली, मग सहज विद्यार्थ्यांच्या मनात एक प्रश्न आलेला आहे, सर इन दिस केस बॉडी सेल डू नॉट ऍक्टिव्हली पार्टिसिपेट इन दिस टाइप ऑफ इम्युनिटी ना. ह्या इम्युनिटीच्या प्रकारमध्ये आपल्या बॉडी सेल्स ज्या आहेत त्या ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाहीत का, नक्कीच नाही. लिहू आपण इथे, बॉडी सेल डू नॉट ऍक्टिव्हली पार्टिसिपेट, डू नॉट ऍक्टिव्हली participate in the immunity, in this immunity. या इम्युनिटी मध्ये
आपल्या बॉडीच्या ज्या सेल्स आहेत त्या ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करत नाही. ओके, आता जायचं बेटा पुढच्या मुद्द्याकडे. पॅसिव्ह टाइप ऑफ इम्युनिटी आल्सो डिवाइडेड इनटू टू पार्ट, आल्सो डिवाइडेड इनटू टू ग्रुप. these आर, हे सुद्धा आहे नॅचरल आणि इकडे लिहू आर्टिफिशियल. नॅचरल आणि आर्टिफिशियल अशा दोन पद्धती आहेत. नॅचरल, ॲक्वायर्ड, पॅसिव्ह इम्युनिटी, याला म्हणू नापी. नापी, नॅचरल, ॲक्वायर्ड, पॅसिव्ह इम्युनिटी नापी, आणि तिकडं आर्टिफिशियल, ॲक्वायर्ड, पॅसिव्ह इम्युनिटी आपी. हे किती सोपं रे. नापी आपी, काय नापी आपी? अरे टाइप ऑफ द पॅसिव्ह इम्युनिटी, इम्युनिटीचे पॅसिव्ह इम्युनिटीचे टाइप्स आहेत. पुढे वळू बेटा, ह्या नापी मध्ये होतं काय? नॅचरल, ॲक्वायर्ड जे काही पॅसिव्ह टाइप ऑफ इम्युनिटी आहे ते काय? आता जनरल चर्चा करू. बिफोर बर्थ, बिफोर बर्थ, जन्म होण्याच्या पूर्वी, बरोबर ना? थांबू. तर नॅचरल, ॲक्वायर्ड, पॅसिव्ह इम्युनिटी नापी, त्यात आपण म्हणलो होतो बिफोर बर्थ, जन्म होण्याच्या पूर्वी एखाद्या आईच्या गर्भाशयात एखादं बाळ आहे तर त्या बाळाला आईची म्हणजे मॅटर्नल अँटीबॉडी, आईची मॅटर्नल अँटीबॉडी मिळू शकते. कोणती अँटीबॉडी? मॅटर्नल अँटीबॉडी. कोणाला मिळणार बेटा? बाळाला मिळणार. ओके, दिस मॅटर्नल अँटीबॉडी ट्रान्सफर होते कुठून? फ्रॉम मदर कडून तिच्या फिटस कडे, बाळाकडे, गर्भाशयात असलेल्या बाळाकडे. कशाच्या द्वारे? विथ द हेल्प ऑफ प्लासेंटा, प्लासेंटाच्या मदतीने ती ट्रान्सफर होते. हे कधी? when the fetus was in the uterus of that mother, त्या मदरच्या युटेरस मध्ये असताना. आता बाळांनो, त्या बाळाचा जन्म झाला. आफ्टर बर्थ अँटीबॉडी ट्रान्सफर थ्रू द मिल्क, आणि ती जी अँटीबॉडी आहे ती अँटीबॉडी आता आई जे बाळाला दूध पाजते त्या दुधाच्या माध्यमातून कोलोस्ट्रोम च्या माध्यमाने एक टाइप ऑफ द अँटीबॉडी आहे, दॅट अँटीबॉडी आर ट्रान्सफर आफ्टर द बर्थ ऑफ दॅट चाइल्ड, आणि अशा पद्धतीने मग ती बाळापर्यंत जाते. अँटीबॉडी रिसिव्ड बाय द बेबी फ्रॉम द मदर इज अ शॉर्ट लिव्ड. आता एखाद्या बाळाला अशा पद्धतीने मिळालेली जी अँटीबॉडी आहे दॅट अँटीबॉडी कुड नॉट बी लॉंग लास्टिंग, राहू शकत नाही, ती शॉर्ट लिव्ड आहे. नंतर तशा पद्धतीची ती स्वतःलाच डेव्हलप करावी लागते. हे झालं बेटा नॅचरल, ॲक्वायर्ड, पॅसिव्ह इम्युनिटी बद्दल. आता दुसरा प्रकार आहे आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. आर्टिफिशियल नावच लिहिलेलं आहे, त्यात लिहिले इट इज डेव्हलप्ड बाय प्रिव्हियसली प्रिपेअर्ड अँटीबॉडी. प्रिव्हियसली, अगोदरच प्रिपेअर केलेली अँटीबॉडी. मग अगोदर कुठून प्रिपेअर केली? युजिंग सेरम, रक्त वापरलं, आणि फ्रॉम द ह्युमन आणि ॲनिमल, ह्युमनच्या अँड ॲनिमलच्या ब्लड मधून ऑलरेडी मिळवलेली जी अँटीबॉडी असते त्या अँटीबॉडीच्या पद्धतीने डेव्हलप केलेली जी इम्युनिटी आहे, सच इम्युनिटी इज कन्सिडर्ड एज अ आर्टिफिशियल ॲक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी. ओके, नेक्स्ट. देन एक्झाम्पल. आता याचं एक्झाम्पल काय देता येईल? अँटीबॉडीज ऑब्टेन्ड फ्रॉम हायपर इम्युनाइज्ड हॉर्स. बेटा हायपर इम्युनाइज्ड हॉर्स, एखाद्या घोड्याला विथ द हेल्प ऑफ द अँटीजन किंवा पॅथोजन हायपर इम्युनाइज करायचं. द सेल ऑर द इम्युन सेल ऑर द इम्युनिटी ऑफ दॅट हॉर्स विल बी स्टिम्युलेटेड विथ द हेल्प ऑफ व्हेरियस टाइप ऑफ द पॅथोजन. तर त्याला काय करणार?
तर विद्यार्थ्यांना हायपर इम्युनाइज्ड करणार. हायपर इम्युनाइज्ड झाल्यानंतर त्या घोड्याच्या बॉडी मधल्या इम्युन सिस्टीमने अँटीबॉडीज प्रोड्यूस केलेली आहे अँड दॅट अँटीबॉडी शुड बी ऑब्टेन्ड, आणि ती अँटीबॉडी आम्ही मग त्या घोड्याच्या रक्तातून काढतो अँड इंजेक्टेड टू द ह्युमन, आणि ह्युमनला इंजेक्ट करतो. तर बेटा कशासाठी? अगेन्स्ट रेबीज पॅथोजन. रेबीज पॅथोजनच्या अगेन्स्ट आम्ही त्याला इंजेक्ट करत असतो. तसेच काही एक्झाम्पल्स दिलेले आहेत इथं. अँटीवेनम स्नेक बाईट, साप चावल्यानंतर जे काही आपण तो प्रकार येतो आर्टिफिशियल अक्वायर्ड पॅसिव्ह इम्युनिटी मध्ये